नमस्कार मंडळी. नमस्कार. आज सोनूच्या मम्मीचे आणि मायचे वडे घालणं चालले. हा कशा कशाचा वाडा येऊ. मठाचा आणि उडदाचा. मठ किती टाकले न उडीद किती टाकले. अर्धा किलो उडदाची डाळ टाकली, पावशेर मठाची डाळ टाकेले. तर आज 3 पावशेरचे तुम्ही वडे घालून राहिले. हा, ह्या असे अशी वडे टाकू राहिले बघा. हा जरा ऊन आहे तर व्हिडिओ काही क्लिअर येईना. आणि याच्यामध्ये कोथिंबीर, जिरं, लाल मिरची, लसण, मीठ हे पण टाकलेले. हा तर ते किती किती घ्यायचं जसं का अंदाज टाकायचं. आपले इथे चवीनुसार, तर तुम्हाला लाल मिरची जशी पाहिजे असली तशी घ्यायची. मीठ बी चवीनुसार. कोथिंबीर तर आपण टाकतोच असं एवढं एवढं थोडंसं. आणि लसूण हा, बस एवढंच राहतं याच्यात. एवढंच राहतं. तर जिरं आहे. हा जिरं टाकायचं. हा हा, आणि तुम्ही हळद बी टाकली जरशी. कुशीक टाकली नाही म्हणून. नाही बी टाकली चालते हळद, हा पण आम्ही टाकत असतो थोडीफार खवाय ना. हा तर आज याला उडदाचे वडे म्हणू आपण आहे ना. हा, उडदाचे आणि मठाचे वडे. हे झाले की आता कशाचे घालणार आहे. मुगाचे, मठाचे आणि उडदाचे मिक्स डाळीचे. तर हे जे अलीकून आहे ह्या साईडला, तो उडदाचा आणि मठाचा आहे. हा आणि आता हा जो घालणं चालू आहे. हा मुगाचा, मठाचा आणि उडदाचा. अच्छा आहे. तीन तर डाळी मिक्स आहे याच्यामध्ये. कशा कशा किती प्रमाण घेतलं. मुगाची 2 किलो, अर्धा किलो उडदाची आणि अर्धा किलो मठाची. आणि ते बाकीचं लसूण वगैरे ते 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 तुमच्या मिश्रणानुसार तुम्ही जसं मीठ, भाजीला जसं मीठ टाकता तसं मग डाळी वाढले की मीठ वाढलं, डाळी वाढले की तिखट वाढलं, त्या हिशोबाने तुमच्या तुमच्या पद्धतीनं. आता याला किती दिवस वाळू द्यायचं. आता हे संध्याकाळी वाळतो, परत त्याला काढून घ्यायचा, परत उद्या दिवस वाळू द्यायचा आहे ना ते. हा, उद्या दिवस वाळू द्यायला लागेल. हा मग उद्या कणकण वाळतो हा, संध्याकाळी आणि लगे डब्यात भरून ठेवून द्यायचा. आणि लगे आमरस केला की वडा करायचा. वडा कांदा टाकून. आमरसा सोबत आहे ना काही तोंडी लावायला करतो पा तिखट. हा, कोणी कांद्याची चटणी करतं, कोणी आणखी काही करत असन तर तिथं तुम्ही सुक्का वडा करू शकता. हा, मग त्याच्यासाठीच आम्ही वडा जास्त करतो. सुक्का सुक्का मस्त लागतो. तर हे टिकतो किती दिवस. 12 महिने. 12 महिने. 12 महिने टिकतो मंडळी. हा, आणि जेव्हा आपल्याला काही भाजीला नसलं तेव्हा बी करता येतो. काळ्या मसाला होतो मस्त चवदार. हा काळ्या मसाल्यात लय भारी लागतो बरं का लय भारी मंडळी. लागतो. आत्ता आपण कुठं खाल्ला तो आहे मम्मीच्या घरी. मम्मीच्या घरी खाल्ला आणि लगे मी आल्यावर वडाच करून घेतला. म्हणलं बाई आम्हाला बी करायचंय, सोनू पप्पाला आवडला म्हणलं तिथला वडा. काय होतं बऱ्याच वेळेस भाजीला काही राहत नाही ना, तर घरात बऱ्याच गोष्टी पाहिजे आपल्या अवेलेबल. बरोबर आहे. डाळी साळी वडा, वडा आणखी काय राहतं. कुरडयाचा भुगा करतो कोणी. कुरडायाचा भुगा करता येतो. तर लय मस्त वडा केला पाय आहे ना. अजून आता एक बाज भरती काय कोण तुमची. हा, एक भरती. एक बाज आणणं पडते आहे ना. ते खाली ना तर गच्ची असल्यामुळं खडे गिडे उडते ना, म्हणून बाजीवर टाकला. कुरड्यापेक्षा सोपं आहे. याला काही हे नाही ना, हटवा नाही लागत, काही नाही, शिजा नाही लागत. कच्च कच्चच राहतं. फक्त मिक्सर मधून काढावं लागतं. कोणी कोणी पाट्यावर वाटतं, कोणी कोणी दळतं जात्यावर. तुम्ही आणखी पण यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता किंवा ज्यांना आजूबाजूच्या बायाला येतो चांगला करता त्यांना विचारू शकतो. त्यांना विचारू शकता किंवा कमेंट करा. लगेच परत व्हिडिओ बनवू आपण आणि सांगू तुमच्या काय अडचणी असल्या तर. कसा वाटला तुम्हाला आमचा वडा कमेंट मध्ये सांगा. तर चला धन्यवाद मंडळी. बाय. धन्यवाद.